नमस्कार, मी अलका सपकाळे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या अभोदय वार्ता या युट्यूब चॅनलवर। सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा। मैत्रिणींनो, तुम्हाला माहिती आहे का, आजचा रंग आहे नारंगी। नारंगी रंग हा देवीचे चैतन्य तेजाचे प्रतीक मानला जातो। नारंगी रंग शौर्य आणि सामर्थ्य दर्शवितो। नारंगी रंग व्यक्तीतील नैराश्यता दूर करतो। आज मी तुम्हाला ओळख करून देणार आहे एक अशा व्यक्तिमत्वाची की देवाने तिला गोड गळा तर दिलाच आहे, पण तिच्या नावातही आई सरस्वती ह्या देवीच्या हातातील वाद्य म्हणजेच वीणा हिचे नाव आहे। आज आपण भेटणार आहोत सौ वीणा बांदरे। नमस्कार। नमस्कार। अभोदय वार्तामध्ये तुमचं स्वागत आहे। तुमची ही जी सुरुवात आहे गाण्याची ती कशी झाली त्याबद्दल सांगा। माझी सुरुवात तसं बघायला गेलं तर लहानपणापासूनच झाली आहे। माझ्या घरातच संगीत असल्यामुळे माझ्यावर ते संगीताचे संस्कार माझ्या वडिलांपासून झालेले आहेत। त्यांच्यामुळे मला संगीताचा एक प्रकारचा वारसाच मिळाला आहे। जसे लहानपणी लहान बाळाला बाळकडू दिलं जातं तसं संगीताचं बाळकडू मला माझ्या वडिलांकडून मिळालं। त्यांचा ग्रुप होता, त्यांचे मित्र आमच्या घरी यायचे, त्यांच्या रिहर्सल्स चालायच्या आणि ते मी बघायची। ते बघून बघून मला त्याच्यातून संगीताचं ज्ञान प्राप्त झालं। म्हणजे हा वारसा त्या अगदी लहान असल्यापासूनच हा बाळकडू त्यांना त्यांच्या वडिलांकडून मिळालेले। खूप छान वाटलं। एक तुमच्या वेणीची झंकार प्रेक्षकांपर्यंत पोहोचली तर खूप छान वाटते। चालेल। नवरात्रीचा महोत्सवच आहे तर माता रेणुकेचं मी गाण्याने सुरुवात आई देवी रेणुका मातेचं गाणं आपण ऐकूया। माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली, हो माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली। जैसे वत्सा लागे गाय तैसे अनाथांची माय, जैसे वत्सा लागे गाय तैसे अनाथांची माय। माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली, माझी रेणुका माऊली, माझी रेणुका माऊली, हो माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली। खूप छान, मस्त। तुमच्या ह्या प्रवासामध्ये तुम्हाला वडिलांकडून हा बाळकडू तर मिळालाच आहे, पण तुम्हाला असं कधी वाटलं का पुढे चालून की मी प्रशिक्षण तुम्ही घेतलं आहे कोणतं की अगदी उपजतच हे गुण तुमच्यात आहेत? हे तसं बघायला गेलं तर उपजतच आहे आणि वडिलांकडून मला मिळालेलं ही आवाजाची गॉड गिफ्ट आहे, त्यांच्याकडून मिळालेली। तर मी कुठे शिकलेली नाही आहे, जे काही मी लहानपणापासून वडिलांसोबत बघत आली आहे तेच पुढे चालू ठेवते। असंच आता नवरात्र चालू आहे तर अजून एक देवीचं गाणं ऐकायला प्रेक्षकांना निश्चितच आवडेल। कोण जाऊ दे? आपल्या कोळ्यांची देवी आहे हिंगलाय देवी, ती सुद्धा खूप प्रसिद्ध आहे, कोळ्यांची माऊली आहे ती। तर मी तिचं एखादं म्हणते, ते पण प्रसिद्ध आहे गाणं। हिंगलाय देवी ग हिंगलाय देवी, हिंगलाय देवी गो हिंगलाय देवी, तू बेस विसावी गावानू, तुझ्या पुंजीला जमलाय गो लोक सारे देवलानू, तुझ्या पुंजेला जमलाय गो लोक सारे देवलानू। 7 जणी बहिणी ग तुम्ही बसल्यासाठी न्यायाला, बद्द गणायलंय तुमची सेवेला, पावला ग तुम्ही त्याचे नवसाला, पावला ग तुम्ही त्याचे नवसाला, पावला ग तुम्ही त्याचे नवसाला। हिंगलाय देवी गो हिंगलाय देवी, हिंगलाय देवी गो हिंगलाय देवी, तू बेस विसावी गावानू, तुझ्या पुंजेला जमलाय गो लोक सारे देवलानू,
तुझ्या पुंजेला जमलंय गो लोक सारे देवला आणू. मस्त, खूपच छान. मॅडम, तुम्ही अभुदय कला दालनचा कट्टा जो आहे तिथे तुम्ही तुमचा एक गाण्याचा प्रोग्राम झाला होता. एक संध्या एक कलाकार. एक संध्या एक कलाकार, बरोबर. तो 2 तासाचा तुमचा पूर्ण प्रोग्राम गाजला होता. तर त्याच्यात माझ्या आवडीचं एक गाणं मला तुमच्या आवाजात ऐकायला फार आवडेल. 12 गाई गाणे परत एकदा होऊन जाऊ दे. 12 गाई गाणी प्रीतीची तराणी, धुंद आजवेली धुंद फुल पाणी, 12 गाई गाणी. रंग हे नवे गंध हे नवे, रंग हे नवे गंध हे नवे, स्वप्न लोचनी वाटते हवे. हा निसर्ग गाई विश्वरूप लेणे, 12 गाई गाणी प्रीतीचे तराणी, धुंद आजवेली धुंद फुल पाणी, 12 गाई गाणी. मस्त, खरंच खूप छान. माझ्या आवडीचं सॉन्ग आहे. मॅडम, तुम्हाला आता मध्येच एक अवॉर्ड कराओकेचा मिळाला होता, त्याबद्दल काही सांगाल का? आता कराओकेचं भरपूर सगळ्या ठिकाणी खूप निघाले आहे. तर विविध ठिकाणी स्पर्धा भरतात संघांच्या. तर एका ठिकाणी मी भाग घेतलेला, त्यामध्ये मला फर्स्ट प्राइज मिळालं. अरे वा. कोणतं गाणं होतं तुम्ही बोलला? लताताईंचं आहे, लता दीदींचं. प्रेक्षकांना ऐकायला निश्चितच आवडेल. आणि त्याच गाण्यामुळे मी कराओकेमध्ये भरपूर सहभागी झाली आहे. अच्छा. अजीब दास्ता है, कहा शुरू कहा खत्म, ये मंजिले है कौन सी, न वो समझ सके न हम, किसी का प्यार लेके तुम नया जहां बसाओगे, ये शाम जब भी आएगी तुम हमको याद आओगे. अजीब दास्ता है, कहा शुरू कहा खत्म, ये मंजिले है कौन सी, न वो समझ सके न हम. खूप मस्त, खूप मस्त. असं वाटतं की ऐकत राहावं तुमचा आवाज, पण वेळेचं बंधन असल्यामुळे ते शक्य नाहीये. मॅडम, तुम्हाला तुमच्या पुढच्या भविष्यासाठी अभुदय वार्ताकडून खूप खूप शुभेच्छा. तुम्ही प्रेक्षकांना काय संदेश देणार? जे आता नवीन येणारे गायक आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश देणार, जरा सांगा. संदेश म्हणजे एक जर आपल्याला प्रॉपर चांगला गायक व्हायचं असेल तर बेस आपला असतो लहानपणापासून शास्त्रीय संगीताचा. आणि गुरु केल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ नका. गुरु करा, त्यात परिपूर्ण शिक्षण घ्या. आणि रियाजाला फार महत्व आहे. रियाजाने आपला जो आवाजाची ओकल ऑड असते जी ती तयार होते, त्याचा बेस तयार होतो. आणि तुम्ही लहानपणापासूनच याचं जे शिक्षण घ्या. मी तर पालकांना सांगेन, आताचे पालक खूप जागरूक आहेत मुलांच्या बाबतीमध्ये. तर तुम्ही ज्या मुलांना गाण्याची जर आवड असेल तर त्यांनी आपल्या मुलाला शास्त्रीय संगीत शिकवायला नक्कीच हे करू. खरंच खूप मोलाचा संदेश तुम्ही दिलेला आहे. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट ही म्हण जी आहे ती खरंच आहे. तुम्ही अभुदय वार्तामध्ये तुमचा अमूल्य वेळ तुम्ही इथे दिला आणि खूप छान गाणी आम्हाला ऐकवली. त्याबद्दल तुमच्या शुभेच्छा तुम्हाला पुढच्या भविष्यासाठी आणि धन्यवाद. खूप थँक्यू सो मच. धन्यवाद. थँक्यू.